नमस्कार, मी हरुण मुलानी। आजच्या बातमीत वळूया सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक घटनेकडे। पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी यांनी 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा तुरुंग फोडला होता। आज या ऐतिहासिक घटनेला 81 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आयोजित कार्यक्रमात वैभव नाईकवडी यांच्या उपस्थितीत स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून देशाला मुक्त करण्यासाठी साताराच्या प्रतिसरकारमधील क्रांतीवीरांनी महान कार्य केले। त्याच लढ्यात पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी यांनी 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा तुरुंग फोडून इतिहास घडवला। या घटनेला आज 81 वर्ष पूर्ण झाली आहेत। सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील स्मृतिस्तंभावर वैभव नाईकवडी यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले। यावेळी मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि प्रतिसरकार स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते। क्रांतीवीरांचे बलिदान आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचलेच पाहिजे असे मत हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। 10 सप्टेंबर 1944 या दिवशी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांनी सातारचा जेल फोडून पुन्हा भूमिगत चळवळीमध्ये सक्रिय झाले आणि सातारच्या प्रतिसरकारच्या चळवळीला अधिक गती दिली। येरवड्याचा जेल स्वातंत्र्य सैनिकांनी फोडला, सातारचा जेल फोडला म्हटल्यानंतर त्यावेळच्या तरुणांच्या मध्ये उत्साह आला आणि पुन्हा ही देशाची चळवळ अधिक तीव्र झाली। या दिवसाचं महत्त्व तरुण पिढीला कळावं या दृष्टीनं प्रत्येक वर्षी या स्तंभाला या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करून ह्या घटनेचं आठवण करतो आपण। त्यामुळं तरुणांच्या पुढं, विद्यार्थ्यांच्या पुढं देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं, अनेकांनी बलिदान दिलं, अनेकांनी घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं आणि स्वतःचा प्रपंच न करता देशाच्या प्रपंचासाठी त्यांनी सगळ्याचा त्याग करून देशसेवेच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले। पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा असतील, अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी मोठं काम केलं। आझाद हिंद सेनेची स्थापना करून पद्मभूषण नागनाथ अण्णांनी सुभाषचंद्र बोस त्यांचे 2 सहकारी, एक नानक सिंग आणि मनसा सिंग यांना शिराळा आणि वाळव्या भागामधल्या तरुणांना एकत्रित करून त्या ठिकाणी फौजी ट्रेनिंग दिलं। त्याचबरोबर पोर्तुगीजांचं राज्य गोव्याला होतं, तिथून शस्त्रपूर्व उपलब्ध करून घेतली आणि शासकीय खजिने लुटून, धुळ्याचा खजिना असेल, शेनोली पेठ ट्रेन असेल, असे करून या ठिकाणी प्रतिसरकार हे प्रबळ आणि शक्तिशाली उभा केलं। या देशातून ब्रिटिश जाईपर्यंत या ठिकाणच्या सातारच्या प्रतिसरकारचं काम चालू राहिलं। म्हणून ही प्रेरणा आणि हे प्रोत्साहन तरुण पिढीला मिळावं, देशाच्या बाबतची आपली बांधिलकी ही त्यांना समजावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण व्हावं, म्हणून असे प्रसंगाची आठवण करणं आणि वेळोवेळी त्याची रिव्हिजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे।